असं देखील आदर सत्कार केला जाईल. हलनजी भुयाल आणि आता आगमन झाले बारक्याचा भोर यांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आणि त्यांच्यासोबत पाहतो आपण किरणदादा तुंबडा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण स्वागत सन्मान करतोय. आळंददादांचा आपण स्वागत सन्मान इथे करतोय. चला या फटाफट. प्रवीण चिपळेट या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचे साथीदार, त्यांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार इथे केला जातोय. मोलाचं सहकार्य या मान्यवरांचा मला लाभलं या स्पर्धेमध्ये आणि हा त्यांचा आदर सत्कार इथे आपण करतोय. त्यानंतर आपण आदर सत्कार इथे करणार आहोत. बारके दादांचा आदर सत्कार इथे आपण करतोय. संजय दादा लाखाड्याने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. चला शिलोर टीम, पूर्ण टीम, संजय दादा आपण देखील यायचं आहे. बारक्या दादांकडून देखील मोलाचं सहकार्य शिलोत्तर संघाला लाभलेला आहे, या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे आपण पाहतोय केला जातोय. पूर्ण टीम कडून हा त्यांचा आदर सत्कार, एक मेगा सत्कार केला जातोय. बघा, मायेची प्रेमाची एक शॉल आणि एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय त्याने ते सन्मानित केलं जात आहे. पाहुण्यांचं खूप खूप आभार, मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्यानंतर किरणदादा तुंबडा यांचा देखील आपण आदर सत्कार करतोय. किरणदादा तुंबडा यांचा देखील आपण आदर सत्कार करतोय. तर किरणदादा विनंती करतोय की पुढे या, आपला देखील आदर सत्कार इथे केला जाईल. अजय तुंबडा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. शिलोत्तर बी टीम जर कुठे असेल त्याने देखील यायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे. शिलोत्तर बी संघाचे खेळाडू आपण जर असाल तर आपण देखील यायचं इकडे. आदर सत्कार इथे केला जातोय. किरण दादांचा हा आदर सत्कार अजय तुंबडा यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. त्यानंतर चंद्रकांतजी सालकर यांचं देखील आपण आदर सत्कार इथे करतोय. चंद्रकांतजी सालकर यांचा देखील आदर सत्कार आपण इथे करतोय. प्राणदादा विनंती असेल आपण आमच्या स्टेजवरती यायचं आहे. आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. हा आदर सत्कार इथे केला जातोय चंद्रकांत सालकर यांचा. प्रवीण परेड यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय गणेशजी तुंबडा यांचं देखील आपण आदर सत्कार इथे करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चहाची व्यवस्था केली गेली आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे आपण करतोय. तर त्यांनी हा आदर सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. कृष्णा परेड यांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती यायचं आहे. कृष्णाजी परेड आपणास देखील विनंती असेल आमच्या, आणि त्यानंतर विठ्ठलजी भोये आपणास देखील विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. गणेशजी तुंबडा यांचा आदर सत्कार इथे केला जातोय प्रवीणजी परेड यांच्या शुभ हस्ते, जिने आम्हाला 5 दिवस चहा पुरवला या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय.
तर कृष्णाजी परेड यांचा देखील आपण इथे आदर सत्कार करतोय. बालकृष्णाजी परेड यांचा इथे आपण आदर सत्कार करतोय. राजू शलका यांच्या शुभ हस्ते आपण राजू शलका आणि महेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. महिला वर्गाला देखील विनंती करतो की आमच्या स्टेजवरती यायचं आहे. महिला वर्ग शिलोतर गावातील महिला विनंती करतोय की आमच्या स्टेजवर द्यायचं आपला देखील आदर सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर विठ्ठलजी भोई यांचा आपण आदर सत्कार इथे करतोय. महेंद्र जाधव आणि अजित काणात यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आपण पाहतोय विठ्ठलजी भोये काकांचा इथे आदर सत्कार इथे केला जातोय. चला आपण इथे आदर सत्कार करतोय. महिला वर्ग देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. त्यांचा देखील आदर सत्कार त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे आणि महिलांचा देखील आदर सत्कार इथे केला जातोय. चला महेंद्र आणखीन एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तर हा आदर सत्कार आपण मध्ये इथे केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. चला फोटो देखील काढायचा आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप आभार. त्यानंतर रमाकांत दादा मेडे यांचा देखील आपण आदर सत्कार करतोय. रमाकांत दादा मेडे यांचा हा आदर सत्कार इथे केला जाईल. रमाकांत दादांचा आपण इथे आदर सत्कार करतोय. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेल्या या स्पर्धेमध्ये. अजय तुंबडा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय.
चला यानंतर दर्शनजी डबके सरांचा आपण आदर सत्कार इथे करतोय. शेवटचे 2 ते 3 राहिलेत. चला या शेवटचे 2 ते 3 राहिलेत. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा आपण इथे पाहणार आहोत. 2 कॅप्टन रेडी राहायचं आहे. 2 कॅप्टन रेडी राहायचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस केला जाईल. दर्शनजी डबके सरांचा आदर सत्कार केला जातोय. त्यानंतर डिवेन लाईव्ह ज्याने 5 दिवस सलग 5 दिवस आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवलाय. तर डिवेन लाईव्ह यांचा आपण आदर सत्कार करतोय. चला जयेश आपण हा आदर सत्कार स्वीकारायचा आहे. जयेश यांचा आपण आदर सत्कार करतोय. डिबेनचे आपण पाहतोय 2 in 1 आहेत. चांगले ऑपरेटर आहेत आणि नंबर 1 कॅमेरामॅन आहेत. जयेश मांगेला त्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. चला 2 कॅप्टन रेडी राहायचं. कॅप्टन अजून एक आदर सत्कार राहिलाय. बामणगावचा एक गोड आवाज आपण 5 दिवस सलग ऐकला. मिस्टर प्रदीपजी लोखंडे त्यांचा सुद्धा आदर सत्कार केला जाईल. ललित बोर यांच्या शुभ हस्ते मायची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा आदर सत्कार केला जाईल. आज ते थोडा खुश आहेत कारण त्यांची टीम आज पाहिलं तर फायनल मध्ये प्रथम पावशी पटकावलाय. आज खुश आहेत प्रदीप लोखंडे. मायची उपदार शाल सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा आदर सत्कार केला जातोय. सलग 5 दिवस त्यांनी मोलाचं काम केलं या स्पर्धेसाठी. चला आपण सर्वांचे स्वागत सन्मान झालेले आहेत. सर्वांचे स्वागत सन्मान झालेले. जर चुकून कोणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. 2 कॅप्टन यायचे आसोटीपाडा चिंचोडी कॅप्टन या आणि गायत्री माता ससूपाडा. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी हा टॉस केला जाईल. बारक्याचा भुरे यांच्या शुभ हस्ते आपण येथे टॉस करणार आहोत. तिसरा आणि चौथा क्रमांक एका बाजूने आपण पाहतोय सॉरी चौथा आणि 5वा क्रमांक. तिसरा क्रमांक पानखंडा स्पोर्ट पानखंडा या संघाच्या नावावरती आहे. आपण पाहतो एका बाजूने आई दुधाई स्पोर्ट्स आसोटीपाडा जी एक पहिली ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहेत. तर गायत्री माता ससूपाडा संघ आपण पाहतोय या सीझनची दुसरी ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहेत. तर बारक्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चला पाहूया चौथा आणि 5वा क्रमांक कुठल्या संघाच्या नावावरती राहतोय. छापाचा कॉल आणि 5वा क्रमांक इथे छापा कॉल होता आणि काटा आलेला आहे. म्हणजे दुधाई स्पोर्ट्स आसोटीपाडा 4थ्या क्रमांकावरती. खेळाडूंचं अभिनंदन. पाहुण्यांचं खूप खूप आभार. पानखंडा सोड पानखंडा संघाचा कॅप्टन यायचा आहे. चला कॅप्टन या आपला आदर सत्कार केला जाईल. आपल्या संघाला इथपर्यंत ते घेऊन आलेत. चला नितेश टोगरे या. खूप मेहनत अति परिश्रम आणि या सीझनची दुसरी ट्रॉफी त्यांच्या नावावरती देखील राहणार आहे. या स्पर्धेमध्ये देखील ते थोडेसे कमी पडलेत. त्यांचा आदर सत्कार ते केला जाईल. चला कॅप्टन पाजी संघाचे कॅप्टन रेडी राहायचे.
चला विकेश आपण देखील यायचं विकेश. त्यानंतर हितेश. संजय दादा लाकड यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. चला विकेश. हितेश वांगडा आपण देखील यायचंय. चला हितेश. त्यानंतर आदेश वलवी आपण देखील यायचंय. नितेश टोकरे यांचा हा स्वागत सन्मान इथे आपण पाहतोय केला जातोय. चला विकेश या. विकेश त्यानंतर हितेश गांगडा आपण देखील यायचा आहे. हा आदर सत्कार इथे केला जातोय. चला अमृतदादा भोये आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. अमृतदादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आदेश तुम्ही सुद्धा यायचं आदेश वळवी. विकेश खरपडे आपण पाहतोय ओमसागर ब्राह्मगाव संघाचे कॅप्टन आहेत. त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. भरपूर मेहनत भरपूर परिश्रम आणि संघ फाईल मध्ये प्रवेश इथे केलेला आहे. जोरदार टाळ्यांचा गजर इथे आपण पाहतोय. त्यानंतर हितेश आणि आहे गावदेवी स्पोर्ट्स पोमल संघाचे संघनायक. त्यानंतर हितेश हितेश यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. चला आदेश वलवी आपण देखील यायचं आहे. गायत्री माता ससुपाडा संघाचे संघनायक त्यांचा देखील आदर सत्कार इथे केला जाईल. यानंतर महेंद्रजी मल्लावकर यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. आई दुधाई स्पोर्ट्स आसुर्डीपाडा चिंचोटी या संघाचे संघनायक आहेत. तर महेंद्रजी मल्लावकर यांचा देखील आदर सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर अमृतजी भोये यांचा देखील आदर सत्कार इथे केला जाईल. अजित आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चला अजित.
चला आता वैयक्तिक जी बक्षीस आहे ती आपण देणार आहोत. वैयक्तिक बक्षिसांकडे जाणार आहोत. तर आता आपण वैयक्तिक बक्षीस देणार आहोत. जर कोणाचा चुकून जर सत्कार सन्मान आला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. विकी धिंडा न्यायचा. विकी धिंडा आपल्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चंद्रकांत सालकर यांच्याकडून हे बक्षीस जारी झालं होतं. विकी यायचं आहे. विकेट विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस. 2 विकेट घेतले होते विकी आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्राणनाथ तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज जाहीर द्यायचं आहे. तर आपण जातोय. पहिला अवॉर्ड आहे बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर चला नाव द्या. सर्व संघाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. तर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी किशोर गायत्री माणसासोबत संघाचा. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती किशोर याने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी. कालच्या दिवसामध्ये एका हातामध्ये झेल देखील पकडला होता आणि मॅच तिकडनं टर्न झाला होता. कालच्या दिवसामध्ये सलग 5 झेल त्याने पकडल्यात. किशोर ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ही ट्रॉफी आपल्याला युवा ग्रुपचे अध्यक्ष महेंद्रजी ठाकूर यांच्याकडून आलेली आहे आणि ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय प्रकाश शलकाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करायची आहे. चला यानंतर सॉरी किशोरकडे माझं लक्ष नव्हतं. किशोर इकडे यायचं. समोर यायचं थोडा. अभिनंदन. अगोदर तुझं अभिनंदन. पहिली ट्रॉफी मिळाली. कसं वाटतंय? छान वाटते. एकदम छान वाटते. तुला वाटलं होतं की तुला ट्रॉफी मिळेल बेस्ट फिल्डरची? वाटलं नव्हतं. संघ कुठे तुमचा मागे राहिला? बॅटिंग नाही लागली. चला शुभेच्छा असतील. बॅटिंग होणं फार गरजेचं. बॅटिंग झालं नाहीये. अभिनंदन. यानंतर बेस्ट बॅटर कोण असेल? बेस्ट बॅटर कॉम्पिटिशन नाहीये. वन अँड ओनली विकेश खरपडे. बघा 138 धावा. जवळपास देखील कोणी नाहीये. विकेश खरपडे ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. संजय लाखन दादाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. संजय दादा शुभ हस्ते आपण ट्रॉफी इथे वितरित करतोय. विकेश 2 मिनिटं जास्त वेळ घेणार नाहीये. भरपूर आपण मॅचेस बघितल्या. भरपूर स्पर्धा बघितल्या. कुठेतरी संघ कमी पडत होता. मागच्या स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमध्ये काय फरक जाणवला? अगोदर प्रॅक्टिस नव्हती. प्रॅक्टिस केली त्याची मुली हे आम्हाला भेटले. शुभेच्छा असतील. आणखीन प्रश्न? नेक्स्ट टाइम आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. जर तुमची प्रॅक्टिस नसेल
तर तुम्हाला यश मिळणार नाहीये. जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आता जातोय आपण बेस्ट बॉलर. चला नाव आहे बेस्ट बॉलर. बघा बॅटिंग मध्ये कॉम्पिटिशन नाहीये, मात्र बॉलिंग मध्ये कॉम्पिटिशन आहे. 10 विकेट्स आहेत. अतुल नडगे 10 विकेट्स, संतोष वलवी 10 विकेट्स. कोण असेल? बघा कोण असेल. बघा एकाच्या 6 मॅच मध्ये 10 विकेट्स आहेत, एकाच्या 7 मॅच मध्ये 10 विकेट्स आहेत. तर संतोष वलवी ज्याचे 6 मॅच मध्ये 10 विकेट्स आहेत. संतोष वलवी ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. आपण बघतो अतुल याने देखील चांगली कामगिरी केली, मात्र अतुलच्या 7 मॅच मध्ये 10 विकेट आहेत, संतोष 6 मॅच मध्ये विकेट्स आहेत. म्हणजे पॉईंट नुसार संतोष हा पुढे आहे. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय शिवराज काणात जे आपले बॉल स्पॉन्सर आहेत, मी त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करायची आहे. हा आणि संतोष करता 200 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे दशरथ शेलका यांच्याकडनं. आणि आपण पाहतोय दशरथ शेलका यांच्याकडनं 100 आहेत. त्यानंतर जयवंत सुरुंग यांच्याकडनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज, 200 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर कट्टा ग्रुप यांच्याकडून देखील 100 रुपये आले होते. कट्टा ग्रुप यांच्याकडून देखील 100 रुपये आले होते झेलसाठी. संतोष अगोदर अभिनंदन. या सीझनची पहिली ट्रॉफी मिळते का म्हणशील? काय नाही, आज जामच खुश आहोत, पहिली ट्रॉफी मिळाली. विकेशला विचारला तोच प्रश्न असेल. या अगोदर देखील तुमचा संघ चांगला परफॉर्मन्स देत होता, मात्र ट्रॉफी पर्यंत पोहोचले नव्हते. या स्पर्धेमध्ये आणि बाकीच्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये काय फरक जाणवला? काही मॅचच्या आमच्या जामच स्ट्रगल चालू होता आणि बॉलिंग लाईन जामच खराब चालली होती. या मॅचला आमची बॉलिंग लाईन जामच चांगली पडली. शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. तर आपण जाणार आहोत 5व्या क्रमांकाकडे. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी इथे फटकवलेली आहे गायत्री माता ससुबाडा. चला संघ आला तरी चालेल, पूर्ण संघ आला तरी चालेल. दिलीप केशरी आणि हालन भुयाल पाहुण्यांना विनंती करते की आपण पुढे यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. 5व्या क्रमांकाचा मानकरी इथे गायत्री माता ससुबाडा संघ राहिलेला आहे. क्वार्टर फायनल मध्ये कुठेतरी त्यांचा संघ कमी पडला आणि 5व्या क्रमांकावरती त्यांना इथे राहावं लागतंय. त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती जातोय आई दुधाई स्पोर्ट्स आसरोडीपाडा. चला पूर्ण संघाला तरी चालेल या. आपण पाहतोय आई दुधाई स्पोर्ट्स आसरोडीपाडा चिंचोड हा संघ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिली ट्रॉफी आज ते घरी घेऊन जाणार आहेत. एक आनंदाचा क्षण त्यांच्या टीम साठी देखील आणि त्यांच्या गावासाठी देखील, कारण असोसिएशन मध्ये एंट्री घेतल्यानंतर पहिली ट्रॉफी ते आज इथे घेऊन जाणार आहेत. तर ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करतोय आणि प्राणाजी तांगडी जे आपल्या पाणी स्पॉन्सर केले या स्पर्धेमध्ये आणि सदानंदजी भोरे ज्यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते ही 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करायची आहे.
4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो इथे वितरित केली जात आहे. बघा येणारे अपकमिंग यंगस्टर आहेत. पहिली ट्रॉफी आपल्या घरी ते घेऊन जाणार आहेत. एक आनंदाचा क्षण त्यांच्या टीम साठी. प्रदीप पवार तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो थोडेसे आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहत होते. तिसरा क्रमांक पाणखंडा स्पोर्ट पाणखंडा पुन्हा एकदा अपयशी ठरलेले आहेत. पहिल्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना अपयश मिळालं आणि या स्पर्धेमध्ये देखील अपयश मिळालं, मात्र ट्रॉफी मिळालंय ते देखील खुश आहेत. बघा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला अपयश मिळेल मात्र त्यानंतर तुम्हाला यश देखील मिळेल. तर या सीझनची दुसरी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहेत पानखंडा स्पोर्ट पानखंडा. संजयजी लाखान, अमृतजी भोये आणि भालचंद्रजी भोये आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. बघा तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे पानखंडा स्पोर्ट पानखंडा बिया संघ. नितेश टोकरे आपण थांबायचं आहे. नितेश टोकरे आपण थांबायचं आहे. दर्शन आपण देखील थांबायचं आहे. दर्शन आपण देखील यायचं आहे. दर्शन गोराणे आपण देखील यायचं आहे. नितेशजी आपण पाहतोय की खूप चांगला मॅच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला मॅच होता. शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला होता. वाटलं होतं की सामना हातातून निसटेल असं वाटलं होतं कारण दर्शन खेळपट्टीवरती होता. दर्शन खेळपट्टीवर होता तेव्हापर्यंत वाटत होता का मॅच आहे आमच्या हातामध्ये, पण थोडासा कमीपणा पडला त्याच्यावर. आपण पाहतो की 50 धावा या धावफलकीवरती लागल्या. बॉलिंग करत असताना काय मिस्टेक झाल्या, काय चुका झाल्या? थोडीशी फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाली. थोडी फिल्डिंग इकडे तिकडे फिरवताना थोडा मिस्टेक झाला. बॉलिंग नीट पडली नाही आमची. आपण पाहतो की तुम्ही क्वालिफाय होता मात्र तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती राहता. काय चुका होत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल आणि चुका काय होत आहेत? चुका थोड्याशा होत आहेत आमच्याकडनं फिल्डिंग मध्ये बॉलिंग मध्ये, त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल आणि नेक्स्ट टाइमला फायनलला पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यानंतर आपण मालिकावीर कडे जाणार आहोत. मालिकावीर कोण असेल? मालिकावीर नो डाऊट. आपण पाहतोय नो डाऊट ज्याच्या नावावरती 138 धावा आहेत, ज्याच्या नावावरती 9 विकेट्स आहेत. बघा बॅटिंग मध्ये 138 धावा, बॉलिंग करत असताना 9 विकेट्स. विकेश खरपडे वन साइड हिरो ठरलेला आहे स्पर्धेमध्ये. बॅटिंग करत असताना 138 धावा आणि बॉलिंग करत असताना 9 विकेट्स त्याने घेतल्यात. सर्वात जास्त 493 पॉइंट्स त्याच्या नावावरती आहेत. विकेश खरपडे ठरतो या स्पर्धेचा मालिकावीर. आणि ही सायकल देण्याकरता मी विनंती करतोय ज्यांच्याकडून आपल्या ही सायकल आलेली आहे, प्रकाश शिल्का यांच्याकडून ही आपल्याला सायकल आलेली आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सायकल आपण वितरित करायची आहे. आणि चला विकेश पुढे सायकलवरती बसायचं आहे. बघा मजबूत सायकल आहे. प्रकाश दादांनी सायकल दिली, मजबूत सायकल आहे. बघा एक ट्रॉफी देखील आहे. पाहुण्यांचा खूप खूप आभार. विकेश इथे थांबायचं आहे. मला वाटतं रुपेश मेढे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलेला आहे. ते आपण त्यांना वितरित करतोय. रमाकांतजी मेढे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ते कॅश प्राइज वितरित करायचं आहे. षटकारांची हॅट्रिक करता ते 500 रुपये आले होते रुपेश दादा यांच्याकडून आणि ते आपण इथे वितरित करतोय.
विकेश जास्त प्रश्न विचारणार नाहीये आणि बारख्या दादा यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे ते देखील वितरित केलं जात आहे. बारख्या दादा एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व. पाहुण्यांचं खूप खूप आभार. विकेश मालिकावीर म्हणून आपण पाहतोय ही एक सायकल मिळाली, एक बॅट्समन म्हणून सायकल मिळालेली आहे. कसं वाटतंय? भारी वाटते. आपण पाहतोय की चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. सर्वांनी तुझी बॅटिंग बघितलेली आहे. ती षटकार मारण्याची कला आहे त्याबद्दल काय म्हणशील? कारण भरपूर जास्त षटकार तुझ्या नावावरती आहेत. षटकार मारायची एक कला विला नाही, त्याचा सपोर्ट लागते. घरचा सपोर्ट, टीमचा सपोर्ट, गावचा सपोर्ट, असं सपोर्ट पाहिजे. हे होते सर्व. नक्कीच अभिनंदन अभिनंदन. हा होता विकेश. नक्कीच खूप चांगली कामगिरी केली. 138 धावा आणि 9 विकेट्स आणि हा मालिकावीरचा मानकरी ठरले या स्पर्धेमध्ये. अभिनंदन पुन्हा एकदा विकेश. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघ रनर अप राहिलेला आहे. पोमन संघाचं कौतुक झालं पाहिजे. पोमन संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला पोमन संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लगातार 7 मॅच खेळलेत बघा. नॉन स्टॉप ते 7 मॅचेस खेळलेले आहेत. कुठेतरी थकवा जाणवत होता आणि कदाचित त्यांना इथे अपयश मिळालंय. मात्र एक ट्रॉफी ते घरी घेऊन जाणार आहेत. चला पोमन संघ या. चला राहुल. राहुल आलेला आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल. महिला वर्गाला विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी ते वितरित करायची आहे. महिला वर्गाचं देखील मोलाचं सहकार्य आपल्याला स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करायची आहे. बघा लगातार 7 मॅचेस खेळल्यात आणि कुठेतरी थकवा जाणवत असेल आणि त्याचं बेनिफिट मिळालं समोरच्या संघाला. आणि आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती त्याने ते राहावं लागतंय. चांगला परफॉर्मन्स सकाळच्या 17 पासून पाहतोय राहुलने दिलाय, हेमंतने दिलाय, विशालने दिलाय आणि आज त्यांचा संघ इथे सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरती त्यांना इथं राहावं लागतंय आणि महिलांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी इथे वितरित केली जाते गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाला. नक्कीच आपण राहुल सोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. राहुल 2 मिनिटं थांबायचं आहे. हितेश तुम्ही पण थांबायचं आहे. हितेश दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागते, काय म्हणशील? मुलं थकलेली होती सर्व. 7 मॅच लगातार खेळलेलं होतं. खुश आहेस दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळाली? हो खुश आहे. शुभेच्छा असतील. राहुल तुला देखील तोच प्रश्न असेल. इथे दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागते, खुश आहे? खुश म्हटलं तर खुश आहे, नाही असं नाही. कारण की मॅचेस ज्या आहेत ना त्या आजच्या मॅचेस जर बघितला फायनल डेच्या तर कदाचित जर सकाळी मॅचेस असत्या ना तर मग कुठेतरी आम्हाला आराम मिळाला असता. पण दुपारनंतर म्हणजे शेवटची मॅच आणि त्यानंतरच्या झालेल्या सगळ्या कंटिन्यू मॅचेस खेळणं उन्हामध्ये खाऊ गोष्ट नाही आहे. कारण की मी प्रथमतः माझ्या टीमचं कौतुक करेन, कारण की खूप चांगले खेळले आहेत. अक्षरशः शेवटला त्यांना म्हणजे थकवा जाणवला, पण थोडेसे प्रयत्न कमी पडले, पण खुश आहोत. शुभेच्छा असतील. हा होता राहुल अंधेर. आणि राहुल अंधेर यांना देखील आपण पाहतोय कॅश प्राइज देऊन इथे सन्मानित केलंय. राहुल थांबायचंय, राहुल थांबायचं आहे. राहुल यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. पंचांची भूमिका असेल, समालोचन असेल, त्याने आम्हाला चांगली साथ दिली या स्पर्धेमध्ये आणि त्याचा हा आदर सत्कार इथे आपण करतोय. राहुल एक चांगला क्रिकेटर आहे. ब्लॅक डायमंड ऑफ पोमन म्हणून त्याला संबोधलं जातं. पंचांची भूमिका त्याने पार पाडली, चांगलं समालोचन त्याने केलं आणि त्याचा हा आदर सत्कार इथे आपण करतोय. त्यानंतर आपण जाणार आहोत 60 संघांमधून 59 संघांमधून कोणी त्यांना पराभूत करू शकलेला नाही आहे.
अपराजित संघ ओमसागर ब्राह्मणगाव. चला अगोदर कॅप्टन यायचं आहे. चला कॅप्टन या. विकेश आपण यायचं आहे. चला 11 खेळाडू लाईनीत यायचं आहेत. चला 11 खेळाडू लाईनीत यायचं आहे. चला अमृतदा आपण यायचं आहे. अमृतदा पुढे या. विकेश हा तुम्ही पुढे. संतोष थांबायचा तिकडे. विकेश हे मेडल आपण इथे वितरित करतोय. चला संतोष आपण यायचं आहे. संजय दादांना विनंती करतोय आपण हे मेडल इथे वितरित करायचं आहे. चला प्रकाश दादा आपण देखील यायचं आहे. बघा इकडे मोगली देखील आलेला आहे. आज गुगली नाही, आज मोगली आलाय. जितू कोते यांचे सुपुत्र. नंतर हाळंजी भुयाल यांना विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे. दिलीपजी केसरी आपण देखील पुढे यायचं आहे. चला बाला आपण देखील यायचं आहे. शिवराज काणात आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मेडल आपण इथे वितरित करायचं आहे. तर कॉम्रेड जसवंतभाई चव्हाण मुन्नाभाई मामांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. मामांच्या शुभ हस्ते आपण इथे मेडल वितरित करतोय. त्यानंतर बारके दादा यायचं आपण. प्राणद दादा आपण यायचं आहे. प्राणद दादा तर भालचंद्र दादा भाऊ आपण देखील यायचं आहे. चला रमाकांत दादा आपण देखील यायचं आहे. रमाकांत दादा या पुढे. अजून एक मेडल राहिलेलं आहे. कारण फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रतिभेचा सुद्धा हातभार लागला होता ओमसागर बामणगाव संघाला. 11वा खेळाडू होता, त्याला सुद्धा मेडल देऊन सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद शिलोत्तर संघ. चला आपण इथे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करूया. 59 संघामधून एकही संघ ओमसागर ब्राह्मणगाव संघाला पराभूत करू शकलेला नाहीये.
मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जशवंतजी चव्हाण, नंतर बारक्यादादा भुरे, मी पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथे ट्रॉफी वितरित करायची आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं आहे. चला हे खेळाडूंनी वरती थांबायचं आहे. चला खेळाडूंनी उभा राहायचं आहे तिकडे. खेळाडूंनी वरती उभा राहायचं आहे. चला खेळाडूंनी वरती उभा राहायचं आहे. खेळाडूंनी वरती उभा राहायचं आहे. ते आपण पाहतोय विजेता संघ गादवी चषकाचा चॅम्पियन संघ ओम सागर ब्राह्मणगाव. बघा ब्राह्मणगाव साठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. कॉम्रेड जशवंत भाई चव्हाण आणि सदानंद भोरे यांच्याकडून पार्टीसाठी एक बोकड दिला जाईल. तर पाहुण्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात. खेळाडूंचा आभार. तर सर्व विजय संघाचे अभिनंदन. सर्व विजय संघाचं अभिनंदन. आसोटेपाडा चिंचोटे संघाचं अभिनंदन. गायत्री माझा ससुपाडा संघाचं अभिनंदन. गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाचं अभिनंदन. पानखांडा स्पोर्ट पानखांडा संघाचं अभिनंदन. ओम सागर ब्राह्मणगाव संघाचं अभिनंदन. तर सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. मुलाचं सहकार्य या स्पर्धेला दिलं आणि आयोजकांकरता मुलाचं सहकार्य केलं. आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा खेळाडूंचं आणि पाहुण्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आयोजकांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. ही स्पर्धा इथे संपली अशी जाहीर करतोय. जय हिंद, जय आदिवासी.